Can we just pray to start with? Father, it's so Yeah. lovely to share thoughts, prayers with others all around the world. Lord, use this ministry powerfully, GMBI, and may your spirit be in all the students as they learn. In Jesus' name, Amen. 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 Right, last week we considered two of Christ's claims. गेल्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीतल्या दोन गोष्टी आपण पाहिल्या. The first was his self-centered teaching. पहिली गोष्ट म्हणजे त्याचं स्वकेंद्रित असणारं शिक्षण. He constantly talks about himself having a unique relationship with God his Father. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिक्षणामध्ये त्यानं त्याच्या देवपित्याशी असलेल्या संबंधाबद्दल सातत्यानं शिक्षण दिलं. आमेन. The second claim was that he was the Messiah. He repeatedly identifies himself as the promised one of old. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तानं वारंवार जुन्या करारामध्ये ज्या मशिहाची घोषणा भविष्यवाद्यांनी केली होती तोच तो देवानं पाठवलेला मशिहा आहे असं वारंवार आपल्या भाषणातून सांगितलं. आमेन. Tonight we'll be looking at two further claims. The first one being his indirect claims of God's authority. आता तिसरा जो मुद्दा आहे प्रभू येशू ख्रिस्तानं ज्याचा दावा केला ते म्हणजे देवाच्या अधिकारासंबंधी प्रभू येशू ख्रिस्तानं काय सांगितलं. आमेन. Jesus exercised functions which properly belong to God alone. आणि प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या अधिकाराबद्दल संवेदनशील असलेला आपल्याला दिसतो. To forgive sins, bestow life, teach the truth, and judge the world. आणि पापांची क्षमा करणं, शिक्षण देणं आणि जगाचा न्याय करणं या संबंधी प्रभू येशू ख्रिस्त बोलला. Let's go through a few verses for each to show that Jesus not only believed he had been given authority to do these things, आणि या सर्व गोष्टी करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला जो अधिकार देव पित्याकडून मिळाला होता त्या संबंधीची काही वचनं आता आपण पाहूया. but the results demonstrated the reality of his authority. आणि त्याचा परिणाम म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला देव पित्याकडून जो अधिकार मिळाला होता तो यामधून स्पष्ट होतो. First one is forgiveness of sins. Mark 2:1-12. मार्काचा दुसरा अध्याय 1 ते 12 वचनामध्ये पापाची क्षमा करण्याच्या अधिकाराबद्दल प्रभू येशू ख्रिस्त बोलतो. This is a story about Jesus forgiving and healing a paralytic lowered through the roof. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं केलेल्या चमत्काराविषयी हा एक चमत्कार आहे ज्यामध्ये त्यानं एका पॅरालिटिक व्यक्तीला बरं केलेलं आपण पाहतो.
Verse 5 sums up the teaching here. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण यामधून आपल्याला दिसून येतं. When Jesus saw their faith, he said to the paralytic, "Son, your sins are forgiven." प्रभू येशू ख्रिस्तानं ज्या वेळेला त्यांचा विश्वास पाहिला त्यावेळेला तो म्हणाला, मुला तुझ्या पापांची क्षमा करण्यात आलेली आहे. Before saying to the paralytic, "Get up," Jesus said, प्रभू येशू ख्रिस्तानं त्या व्यक्तीला बरं करण्याच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, तुझ्या पापांची क्षमा करण्यात आलेली आहे. आमेन. "Son, your sins are forgiven." प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, मुला तुझ्या पापांची क्षमा करण्यात आलेली आहे. To the Jewish leaders, this was blasphemous. आता त्या ठिकाणी असलेल्या यहुदी पुढाऱ्यांच्या मते हे एक लबाडीचं असं वक्तव्य होतं. Claiming to do something only God could do. जी गोष्ट म्हणजे पापांची क्षमा करण्याचा अधिकार केवळ देवाला आहे, देवच ते करू शकतो. कुणी मानवानं तो अधिकार आहे असं म्हणणं म्हणजे ही मोठी लबाडी असं यहुदी पुढाऱ्यांना वाटत होतं. According to the law, the punishment for this sin was death. आता मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे अशा प्रकारच्या पापांची जी शिक्षा होती ती मृत्यूदंड होती. The religious leaders understood correctly that Jesus was claiming divine prerogatives. त्या काळच्या यहुदी पुढाऱ्यांना माहिती होतं प्रभू येशू ख्रिस्त हा देव आहे, दैवी आहे, याचा दावा लोकांच्या समोर करत होता. आमेन. But their judgment of him was wrong. परंतु येशूविषयीच्या त्यांची जी कल्पना होती ती मात्र पूर्णपणे चुकीची होती. आमेन. Jesus was not blaspheming because his claim was true. प्रभू येशू ख्रिस्त लबाड बोलत नव्हता. जो दावा त्याने केला की त्याला पृथ्वीवर मनुष्याच्या पापांची क्षमा करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे, तो दावा खरोखर सत्य होता. आमेन. Jesus is God, and he proved his claim by healing the paralytic. प्रभू येशू ख्रिस्त देव होता, देवाचा पुत्र होता. हे त्यानं चमत्कार करून त्या पॅरालिटिक माणसाला बरं करून सिद्ध केलेलं होतं. आमेन. Luke 7:47. Therefore, I tell you, her sins, which are many, are forgiven, for she loved much. लूक 7:47 मध्ये आम्ही वाचतो की ज्याच्यावर फार प्रीती करण्यात येते त्याला मोठी क्षमा करण्यात येईल. But he who is forgiven little loves little. आणि ज्याची थोडी क्षमा करण्यात आलेली आहे तो फक्त थोडीच प्रीती करतो. ज्याला मोठी क्षमा करण्यात आलेली आहे तो मोठ्या प्रमाणात प्रीती करतो. आमेन. So often Jesus illustrated his teaching through miracles and healing. प्रभू येशू ख्रिस्तानं अनेक वेळा आपलं शिक्षण आपल्या चमत्काराच्या द्वारे आणि लोकांना दिलेल्या आरोग्य दानाच्या द्वारे प्रगट केलेलं आम्ही नव्या करारात पाहतो. आमेन. In this case, he was comparing a stingy Pharisee with a sinful but repentant prostitute. आणि या ठिकाणी
जे कंजूस परिशी लोक होते त्यांच्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त काही सांगत आहे किंवा बोलत आहे. who anointed Jesus with her expensive perfume. आणि आम्ही पाहतो की एका स्त्रीनं मौल्यवान अत्तराची बाटली फोडून प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोक्यावर अभिषेक केला. आमेन. Jesus forgave her sins and commended her faith. प्रभू येशू ख्रिस्तानं या स्त्रीच्या पापांची क्षमा केली आणि तिच्या विश्वासाबद्दल तिचं कौतुक केलं, तिची प्रशंसा केली. आमेन. Although it is God's grace through faith that saves us, आणि देवाच्या कृपेच्या द्वारे विश्वासानं आमचं तारण किंवा उद्धार होतो. आमेन. this woman's act demonstrated her true faith, and Jesus honored her faith. या स्त्रीच्या कृतीद्वारे तिचा खरा विश्वास प्रगट होतो आणि प्रभू येशू ख्रिस्तानं तो विश्वास पाहिला आणि तिचं कौतुक केलं. आमेन. We now look at bestowing life. John 10:27 and 28. योहान 10:27-28 मध्ये काही गोष्टी आम्ही पाहतो. My sheep hear my voice, and I know them. They follow me. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात आणि ती माझ्या मागून येतात. आमेन. I give them eternal life, and they will never perish, and no one will snatch them out of my hand. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो आणि कोणीही त्यांना माझ्या हातातून हिसकावून घेऊ शकणार नाही. आमेन. Jesus says that he will give eternal life to those who hear his voice and follow him. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताची वाणी ऐकून त्याला अनुसरेल, त्याच्या मागून चालू लागेल, तो त्याला सार्वकालिक जीवन देईल. आमेन. He will also protect his followers from satanic attacks. प्रभू येशू ख्रिस्तानं आणखी अभिवचन दिलेलं आहे की तो त्याच्या अनुयायांना सैतानी हल्ल्यापासून संरक्षण देईल, त्यांचा बचाव करेल. आमेन. Now this is eternal life, that they may know you, the only true God, and Jesus Christ, whom you have sent. सार्वकालिक जीवन हेच आहे की त्यांनी तुला ओळखावं आणि तू ज्याला पाठवलेला आहेस त्या तुझ्या पुत्राला ओळखावं. आमेन. This verse was taken from John 17, verse 3, our Lord's Prayer to his Father. योहानाच्या 17व्या अध्यायामधून ही वचनं घेतलेली आहेत. या योहान 17 मध्ये आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची गेतसेमनी बागेतील शेवटची प्रार्थना दिसून येते. आमेन. Jesus tells us here that we can receive eternal life by knowing God the Father through the Son, Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगत आहे की आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा एकुलता एक पुत्र त्याच्याद्वारे देव पित्याला ओळखून घेतलं तर. आमेन. Eternal life
requires entering a personal relationship with Jesus Christ. सार्वकालिक जीवन म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर आपला वैयक्तिक नातेसंबंध जोडणं. आमेन. Teaching the truth. Jesus never hesitated or apologized. सत्य शिकवताना प्रभू येशू ख्रिस्त कधीही डगमगला नाही किंवा त्या संबंधी त्यानं कधीही दिलगिरी व्यक्त केली नाही. आमेन. He never contradicted himself, never retracted anything he said, and never modified anything he said. प्रभू येशू ख्रिस्तानं ज्या ज्या गोष्टीचं शिक्षण दिलं त्या संबंधी कधीही त्यानं अधिक स्पष्टीकरण दिलं नाही, कधीही त्यानं त्याचा नाकार केला नाही किंवा कधीही त्या संबंधी त्यानं दिलगिरी व्यक्त केली नाही. आमेन. Every other prophet said, "Thus says God," but Jesus never did. जुन्या करारातील इतर जे देवाचे सेवक होते, संदेष्टे होते, ते नेहमी काय म्हणत की सेनाधीश परमेश्वर असं म्हणतो, पण प्रभू येशू ख्रिस्तानं हे शब्द कधीही वापरले नाहीत. आमेन. He spoke God's words directly as if they were his own. प्रभू येशू ख्रिस्त नेहमी म्हणाला, मी तुम्हाला सांगतो. त्यानं कधीही असं म्हटलेलं नाही की परमेश्वर असं म्हणतो आहे. आमेन. An example of this is in Matthew 5:27-28. मत्ते 5:27-28 मध्ये याचं एक उदाहरण आपल्याला आढळतं. आमेन. You have heard that it was said, but I say to you. आणि तुम्ही पूर्वी ऐकलेलं आहे, परंतु आता मी तुम्हाला सांगतो असं येशू म्हणाला. John 13:34. A new commandment I give to you, that you love one another. योहान 13:34 मध्ये येशू म्हणाला, मी तुम्हाला नवी आज्ञा देतो, तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. आमेन. As I have loved you, so you must love one another. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. We are to love others based on Jesus' sacrificial love for us. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे त्यागमय प्रीती करायला शिकलं पाहिजे. आमेन. Such love will not only bring others to Christ, it will also keep believers strong and united in a world hostile to God. जर आम्ही त्यागमय प्रीती इतरांना दाखवली तर विश्वासामध्ये आम्हाला ती अधिक बळकट करते आणि विश्वासणाऱ्यांमध्ये त्यामुळं एकता किंवा ऐक्य निर्माण व्हायला मदत होते. आमेन. Jesus was a living example of God's love. We are to be living examples of Christ's love. प्रभू येशू ख्रिस्त देव पित्याच्या प्रीतीचं जिवंत उदाहरण आहे आणि आम्ही विश्वासणारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रीतीचं जिवंत उदाहरण असं आहोत. आमेन. John 3:36. Whoever believes in the Son has eternal life. योहान 3:36 मध्ये आम्ही वाचतो, जो कोणी पुत्रावर विश्वास ठेवतो
त्याच्याजवळ सार्वकालिक जीवन आहे. आमेन. To receive eternal life is to join in God's life, which by nature is eternal. सार्वकालिक जीवन प्राप्त करणं म्हणजे देवाचं जीवन जे सार्वकालिक आहे, ज्याला कधीही सुरुवात नाही, अंत नाही, असं जीवन प्राप्त करून घेणे. आमेन. Thus eternal life begins at the moment of spiritual rebirth. आणि ज्या क्षणी पवित्र आत्म्याचा प्रवेश होतो, त्या क्षणी जणू काय सार्वकालिक जीवनाची सुरुवात होते. Judging the world, Christ said that we will be judged by his words on Judgment Day. न्यायासंबंधी प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, न्यायाच्या दिवशी तो त्याच्या शब्दांनी न्याय करेल. Matthew 7:22 and 23. On that day, many will say to me, Lord, Lord, did we not prophesy in your name? मत्तय 7:22-23. त्या दिवशी अनेक जण म्हणतील, प्रभू, तुझ्या नावाने आम्ही भविष्यवाण्या केल्या. आमेन. And cast out demons in your name, and do mighty works in your name. आणि तुझ्या नावाने आम्ही अद्भुत चिन्ह चमत्कार केले. आमेन. And then will I declare to them, I never knew you. Depart from me, you workers of lawlessness. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यावेळेला त्यांना म्हणेल की माझ्यापासून दूर व्हा, मी तुम्हाला कधीही ओळखत नव्हतो. आमेन. Jesus exposed those people who sounded religious but had no personal relationship with him. प्रभू येशू ख्रिस्तानं अशा लोकांचा धार्मिकपणा उघड केला, जे केवळ धार्मिकपणाचा आव आणत होते, पण देवाशी त्यांचा व्यक्तिगत नातेसंबंध कधीही नव्हता. आमेन. On the day of judgment, only our relationship with Christ, our acceptance of him as Savior, and obedience to him will matter. न्यायाच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताबरोबरचा आमचा वैयक्तिक नातेसंबंध, त्याच्यावरचा आमचा विश्वास आणि त्याच्या संबंधीचं आम्ही केलेलं आज्ञापालन, याच गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत. आमेन. Many people think that if they are good people and say the right things, they will be rewarded with eternal life. अनेक लोकांना असं वाटतं की जगामध्ये त्यांनी चांगल्या गोष्टी केल्या, सत्कृत्य केली, तर त्यांना सार्वकालिक जीवनाची प्राप्ती होईल. आमेन. In reality, faith in Christ is what will count at the judgment. पण प्रत्यक्षरीतीनं न्यायाच्या दिवशी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ता समोर उभं राहायचं आहे. आमेन. Matthew 25:31-33. मत्तय 25:31-33 मध्ये आम्ही वाचतो, When the Son of Man comes in his glory, and all his angels with him, then he will sit on his glorious throne. त्यावेळेला मनुष्याचा पुत्र
देवदूतांसह गौरवासह येईल आणि आपल्या सिंहासनावर बसेल. Before him will be gathered all the nations, and he will separate people one from another, as a shepherd separates the sheep from the goats. त्यावेळेला तो जशी शेरडांपासून मेंढरे वेगळी करतात तसा लोकांचा न्याय करेल आणि त्यांना वेगळं करेल. आमेन. And these will go away into eternal punishment, but the righteous into eternal life. जे खरे विश्वासणारे आहेत ते सार्वकालिक जीवन भोगण्यासाठी जातील, मात्र जे खरे विश्वासणारे नाहीत, केवळ धार्मिक गोष्टीचा आव आणणारे आहेत, ज्यांचा प्रभू येशू ख्रिस्ताशी देवाशी कोणताही नातेसंबंध नाही, असे सर्व लोक सार्वकालिक दंडासाठी पात्र ठरतील आणि ते नरकामध्ये जातील. आमेन. God will separate his obedient followers from pretenders and unbelievers. देव आपल्यावर दाखवण्याला खरे जे विश्वासणारे आहेत त्यांच्यापासून जे ढोंगी विश्वासणारे आहेत आणि जे अविश्वासणारे आहेत त्यांना वेगळं करेल. आमेन. The real evidence of our belief is the way we act. आणि तोच पुरावा असणार आहे आमच्या विश्वासाचा. आमेन. To treat all those we encounter as Jesus is no easy task. आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळेच केवळ हे घडणार आहे. What we do for others demonstrates what we really think about Jesus' words to us. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दांच्या द्वारे हे आम्हाला प्रगट होते. Feed the hungry, give the homeless a place to stay, look after the sick. भुकेलेल्यांना अन्न द्या, गोरगरिबांची काळजी घ्या आणि आजारांना मदत करा. Now, that is the end of the first part. There's a further claim to have after this. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जो अधिकार आहे त्या संबंधीचा दावा अशा प्रकारे आपण पाहिलेला आहे. आमेन. A question for students to take down and answer perhaps later. विद्यार्थ्यांसाठी जो गृहपाठ आहे तो हा आहे. What makes us righteous so that we are not sent away from Christ? ख्रिस्तापासून आम्हाला दूर करण्यात येणार नाही यासाठी आम्ही काय करण्याची आवश्यकता आहे. आमेन. The last of Christ's four major claims are his dramatic claims. आणि शेवटचा जो दावा आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा तो अत्यंत नाटकीय स्वरूपाचा आहे. Jesus spoke through stories and miracles. प्रभू येशू ख्रिस्तानं दाखल्यांच्या द्वारे चमत्कारांच्या द्वारे तो बोलला आणि त्यानं शिक्षण दिलं. आमेन. Both revealed something about his identity and his authority. आणि त्याची ओळख आणि त्याचे अधिकार त्याच्याद्वारे त्यानं स्पष्ट केले. And both were more than what they seemed. आणि या दोन्ही गोष्टी
प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिक्षणामध्ये आम्ही पाहतो. Jesus' miracles were signs as well as wonders. They stood for something else and dramatized his words. प्रभू येशू ख्रिस्ताचे जे चमत्कार होते ते चिन्हासारखे होते आणि त्याच्याद्वारे अनेक गोष्टी आम्हाला स्पष्ट होतात. आमेन. Matthew 14:13-21. Jesus feeds 5,000. मत्ते 14:13-21 मध्ये अनेक गोष्टी आम्ही पाहतो. आमेन. Jesus multiplied 5 loaves and 2 fish to feed over 5,000 people. प्रभू येशू ख्रिस्ताने 5 भाकरी आणि 2 मासे घेऊन 5,000पेक्षा अधिक लोकांना भोजन दिले. आमेन. What he was originally given seemed insufficient, but in his hands it became more than enough. प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये ज्या वेळेला या 5 भाकरी आणि 2 मासे आले त्यावेळेला हजारो लोकांना अन्न देण्यासाठी त्या भाकरी आणि ते मासे पुरेसे ठरले. आमेन. We often feel that our contribution to Jesus is small, but we can use and multiply whatever we give him. He can use and multiply whatever we give him. बऱ्याच वेळेला आम्हाला वाटतं की देवाच्या राज्यामध्ये मंडळीमध्ये आमच्या सेवेचा वाटा अतिशय लहान आहे, परंतु ज्या वेळेला आमची लहान सेवा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये सोपवून देतो, समर्पित करतो, त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्याच सेवेला एक मोठेपण मिळवून देतो किंवा महानता मिळवून देतो. आमेन. Whether it is our talent, our time, or our treasure. आमच्याकडे असलेला वेळ किंवा आमच्याकडे असलेलं कौशल्य किंवा जे काही आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये सोपवून देतो, समर्पित करतो, त्यावेळेला प्रभू येशू ते बहुगुणित करतो आणि आम्हाला आशीर्वादित करतो. आमेन. It is when we give them to Jesus that our resources are multiplied. आम्ही ज्या वेळेला आमच्याजवळ जे काही अल्पस आहे ते विश्वासानं प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये सोपवून देतो, त्यावेळेला प्रभू येशू ते बहुगुणित करतो, आम्हाला आशीर्वादित करतो आणि आमची सेवा खऱ्या अर्थानं वाढवतो. आमेन. John 9:25. Jesus healed a blind man who was afterwards brought in front of the Pharisees. योहान 9:25 मध्ये आम्ही पाहतो की येशूनं एका आंधळ्या व्यक्तीला बरं केलं, त्याला दृष्टी दिली. काही काळानंतर त्या आंधळ्या व्यक्तीला परुषी लोकांसमोर उभं करण्यात आलं. The Pharisees questioned the blind man, whose answer was, "One thing I do know, I was blind, but now I see." आणि परुषी लोकांनी ज्या वेळेला या आंधळ्या व्यक्तीला विचारलं, तुला कसं काय दृष्टी प्राप्त झाली, त्यावेळेला त्यानं केवळ एवढंच सांगितलं, पूर्वी मी आंधळा होतो आणि येशूमुळं आता मला दिसायला लागलेला आहे, मला दृष्टी आलेली आहे. आमेन. The blind man did not know how or why he was healed. त्या आंधळ्या व्यक्तीला माहिती नव्हतं की कशा प्रकारे त्याला दृष्टी मिळाली आणि येशूने त्याला का दृष्टी दिली. आमेन. But he did know that his life
be miraculously changed, and he was not afraid to tell the Pharisees the truth. परंतु त्या आंधळ्या व्यक्तीला एवढं नक्की माहित होतं की ती त्याच्या जीवनामध्ये बदल झालेला आहे. तो पूर्वी आंधळा होता, आता त्याला दिसतं आहे आणि हे सत्य त्यानं लपवून ठेवलं नाही. हे सत्य त्यानं परुषी पुढाऱ्यांसमोर प्रगट केलं आपल्या साक्षीच्या द्वारे. आमेन. John 11:38 to 44. Jesus raised Lazarus from the dead. योहान 11:38 ते 44 मध्ये आम्ही वाचतो, प्रभू येशू ख्रिस्तानं मृत लाजराला जिवंत केलं. आमेन. This miracle illustrates that God cares and has strong emotion. Jesus wept at the tomb of his friend Lazarus. या चमत्कारामधून अनेक गोष्टी आम्हाला देवासंबंधी प्रगट होतात. पहिली गोष्ट की देवाला आमच्यासारख्याच भावना आहेत. प्रभू येशू ख्रिस्त लाजाराच्या कबरेजवळ रडल्याचं आम्ही वाचतो, त्यावरून आम्हाला हे समजतं. आमेन. This miracle reveals God's emotions. He showed compassion, indignation, sorrow, and even frustration. या चमत्कारामधून आणखी आम्हाला देवाच्या स्वभावाविषयी माहिती मिळते. देव दयाळू आहे, कृपाळू आहे, समस्येमध्ये मदत करणारा आहे आणि त्याला आमचा कळवळा आहे. आमेन. In his ministry, Jesus also raised two others from the dead, Jairus' daughter and a widow's son. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सेवा कार्यामध्ये आणखी 2 व्यक्तींना मेलेल्यातून जिवंत केलेलं आम्ही पाहतो. दुसरी व्यक्ती म्हणजे याईराची 12 वर्षाची कन्या आणि विधवेचा पुत्र. या दोघांनाही प्रभू येशू ख्रिस्तानं मृतातून जिवंत केलं. आमेन. Jesus' miracles and healings authenticated his claim to be the Son of God. आणि अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्तानं जे असंख्य अगणित चिन्ह चमत्कार केले, त्यावरून त्याचा जो दावा होता तो देव आहे, देवाचा पुत्र आहे, या दाव्याला पूर्णपणे पुष्टी मिळते. या दाव्याचा पूर्णपणे असलेली सत्यता त्यातून आम्हाला प्रगट होते. आमेन. A question now to finish this section. आता या विभागाची समाप्ती करताना जो प्रश्न आहे तो हा आहे, Describe in your own words one of Christ's miracles and the teaching he illustrated through that miracle. प्रभू येशू विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक चमत्कार केले, त्यापैकी एक चमत्कार तुमच्या शब्दामध्ये लिहा. प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या अनेक चमत्कारापैकी एक चमत्कार निवडा, तो तुमच्या भाषेमध्ये तुमच्या शब्दामध्ये लिहा आणि त्या चमत्काराच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्तानं काय शिक्षण दिलं तेही लिहा. चमत्कार तुमच्या भाषेत लिहा आणि त्या चमत्काराच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्तानं काय शिक्षण दिलं तेही लिहा. हा विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहे. आमेन. To come to the close of this session, can we pray? आता या सत्राच्या शेवटास आपण आलेलो आहे. आपण प्रार्थना करूया. Lord Jesus, we believe your claims of divinity. प्रभू येशू, तुझ्या
दैवीपणाच्या दाव्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आमेन. The more we know you, the greater our wonder and gratitude that you came to earth to restore जितकं आम्ही our तुला अधिकाधिक relation, जाणून घेतो, to restore, I'll do it again. The more we know you, the greater our wonder and gratitude that you came to earth to restore our relationship with the Father. प्रभू येशू, जितकं आम्ही तुला जाणून घेतो त्याच्याद्वारे तुझ्याशी आणि देव पित्याशी असणारा आमचा नातेसंबंध अधिक अधिक दृढ होऊ दे, अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. आमेन. By forgiving our sins and granting us eternal life. आमच्या पापांची क्षमा केल्याबद्दल आणि आम्हाला सार्वकालिक जीवन प्रदान केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आमेन. May we daily draw closer and closer to you. दररोज आमच्या जीवनाच्या द्वारे, आमच्या विश्वासाच्या द्वारे आम्ही तुझ्या अधिक आणि अधिक जवळ येण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मदत कर. आमेन. Thank you, Father, for revealing yourself to us through the radiant and glory of your Son, who sustains all things by his powerful word. आणि स्वर्गीय पित्या, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक पुत्र, ज्याच्याद्वारे सर्व गोष्टी तू नियंत्रणात ठेवलेल्या आहेत, त्या पुत्राबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो आणि तुझी उपकार स्तुती करतो. आमेन. In his name we praise you. Amen. येशूच्या नावाने या सर्व प्रार्थना विनंत्या केल्या म्हणून ऐक पित्या. आमेन. आमेन. Amen. Amen. Thank you, Pastor. God bless you. Thank you, Thank you. Brother Peter. This beautiful teaching, Jesus' claims. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या दाव्याबद्दल बंधू पीटरने जे शिक्षण दिलं त्याबद्दल धन्यवाद. And we learn about Jesus' claim and his authority to forgive sins. आम्ही आजच्या धड्यामधून शिकलो, प्रभू येशू ख्रिस्ताने दावा केला की पृथ्वीवर त्याला मानवाच्या पापांची क्षमा करण्याचा अधिकार देव पित्यानं दिलेला आहे. And that's what make Christianity unique faith from other religions. आणि याच गोष्टीमुळे ख्रिस्तीत्व किंवा ख्रिस्ती विश्वास हा जगामधील इतर धर्मापासून अतिशय वेगळा आहे, अद्वितीय आहे, एकमेव आहे. Because in every religion, people want to pay for their sin. We work, we do something, we pay for our own sin. आणि जगामधील अनेक धर्मामध्ये लोकांना पापाची क्षमा मिळण्यासाठी अनेक लोक अनेक प्रकारची कृत्य करतात आणि पापांसाठी सत्कृत्य करतात, पापांसाठी काहीतरी देणगी देतात, दान देतात आणि स्वतःच्या शरीराला इजा करून घेतात आणि काही ना काय केल्याशिवाय पापांची क्षमा मिळणार नाही असं त्यांना वाटतं. But here Jesus forgave our sin and he said your sins are forgiven and he paid for our sins. आणि ख्रिस्तीत्वामध्ये काय आहे, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी तुमच्या पापांची क्षमा केलेली आहे आणि ही क्षमा आम्हाला मिळण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर बलिदान करून आपल्या रक्ताची खंडणी भरून ही क्षमा जणू काय आमच्यासाठी प्राप्त करून दिलेली आहे. Isn't that amazing that Christ is paying for the sin of mankind and then at the same time he is having that authority to forgive sin?
हे किती अद्भुत आणि आहे नाही का? प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतः आमच्या पापांची क्षमा होण्यासाठी आपल्या रक्ताचं, आपल्या शरीराचं, आपल्या जीवाचं बलिदान दिलं आणि ते देण्यानंतर तो म्हणतो आहे की मी तुमच्या पापांची क्षमा करतो आहे. What a beauty of our Christian faith. आणि आमच्या ख्रिस्ती विश्वासाचं हे किती मोठेपण आहे. And what a savior we have. आणि आमचा जो तारणारा आहे तो किती अद्भुत आहे, महान आहे. Who said, I'm the truth. He teaches the truth. He is the तो personification of म्हणाला truth. की मी सत्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त जे जे काय म्हणाला, ज्या ज्या गोष्टींचे दावे त्याने केले त्या सर्व गोष्टी सत्य आहेत. And then another thing that our teacher was teaching us, that Jesus will judge the world. आणखीन एक गोष्ट आजच्या शिक्षणामधून आम्हाला समजली की प्रभू येशू ख्रिस्त एक दिवस या जगाचा न्याय करणार आहे. And as we read the notes you got, Brother Peter has given us the notes, John chapter 5 and verse number 22 and 27. This is also my favorite Bible verses. आणि मार्क 5:22-23 आपल्या नोट्स मध्ये आहेत आणि ही वचनं मला देखील प्रिय आहेत. In addition, the Father judges no one. Instead, he has given the Son absolute authority to judge. आणि पिता कोणाचा न्याय करत नाही. पित्यानं न्याय करण्याचं काम किंवा न्याय करण्याचा अधिकार केवळ पुत्राच्या स्वाधीन केलेला आहे. And verse number 27 says, and he has given him the authority to judge everyone because he is the Son of Man. आणि पुढच्या वचनामध्ये आम्ही वाचतो की तो देवाचा पुत्र असल्यामुळे पित्यानं त्याला सर्वांचा न्याय करण्याचा अधिकार सोपून दिलेला आहे. Amen. Because if God only judge, people might say, God, you don't know how it works on this earth, how we are tempted, Yeah. how it works. Like even आणि Hebrew केवळ said, yes. स्वर्गीय देवानं जर लोकांचा न्याय केला असता तर लोक देवाला म्हणू शकले असते, देवा तू तर स्वर्गात राहतोस, आम्ही इथं पृथ्वीवर काय काय भोगतोय, कोणकोणत्या गोष्टींना तोंड देतोय याची काय तुला कल्पना नाही. पण आता लोक असं म्हणू शकणार नाहीत, कारण प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, या जगामधील सर्व गोष्टी त्यानं अनुभवल्या. आमेन. But Jesus as a man knows everything because he was tempted in the same way we are tempted, but without sin. Hallelujah. Hallelujah. आणि प्रभू येशू ख्रिस्त या Hallelujah. जगामध्ये आला, या जगामध्ये जीवन जगला आणि आम्हाला ज्या ज्या गोष्टीतून जावं लागतं, ज्या ज्या परीक्षामधून, मोहामधून जावं लागतं, त्या सर्वातून प्रभू येशू ख्रिस्त गेला, पण तो शेवटपर्यंत निष्कलंक आणि निष्पाप राहिला. आमेन. So please do your homework as our teacher has given us the homework. आणि तुम्हाला जे गृहपाठ दिलेला आहे तो तुम्ही या आठवड्यात करायचा आहे. And Brother Peter, can I give them little more homework with your permission? Of course. Oh, thank you. Write the comparative studies, especially in your culture, about what is the difference between Christianity and, for example, Hinduism. आता विद्यार्थ्यांसाठी आणखीन एक गृहपाठ आहे. तुमच्या शब्दामध्ये, तुमच्या भाषेमध्ये
तुम्ही तुलना करायची आहे ख्रिस्ती विश्वासामध्ये आणि इतर धर्मामध्ये, उदाहरणार्थ हिंदू धर्मामध्ये काय फरक आहे पापांच्या क्षमेच्या संदर्भामध्ये. Thank you very much. We appreciate that. And Yeah. maybe you can have discussion, class presentation with your group. आणि आता आम्ही आजचा शास्त्राभ्यास समाप्त करत आहे आणि तुम्हाला चर्चा किंवा इतर काही गोष्टी करायच्या आहे. पास्टर प्रभाकर तुम्हाला त्या संबंधी माहिती देतील. हा जो तिसरा गृहपाठ आहे, पुन्हा ऐकून घ्या की ख्रिस्ती विश्वासामध्ये असलेल्या किंवा ख्रिस्तीत्वामध्ये असलेल्या पापांची क्षमा आणि इतर धर्मामध्ये असलेली पापांची क्षमा यांची तुलना करायची आहे तुमच्या शब्दामध्ये. हा एक अजून गृहपाठ विद्यार्थ्यांसाठी आहे. ओके, पास्टर पीटरने कोणते दिलं? Sorry. What was the assignment given by Pastor Peter? पहिले 2 गृहपाठ त्यांनी दिलेले आहेत. हा. दुसरा गृहपाठ आहे एक चमत्कार लिहायचा आहे विद्यार्थ्यांनी आणि त्यातून कोणतं शिक्षण मिळतं त्याचं लागूकरण ते लिहायचं आहे. ओके, राईट, मिरेकल and ओके. आणि हा तिसरा गृहपाठ. 3 गृहपाठ आहेत आजच्या विद्यार्थ्यांसाठी. 3 आहे. हा. दुसरं काय आता? हे पहिला आहे, चमत्काराचा एक झाला आणि नाही, हे दुसरा आहे. पहिला आता माझ्या लक्षात नाही पहिला कुठला. त्यांना विचारायला पाहिजे. Pastor Peter, what is the first assignment? First I can write on the Yeah, please. On the board. First. Second, third we know. First only you tell, Pastor. We know second and third. Okay. Don't give first one. Let me write on the board. Okay. So the let's see. Okay. So the first assignment, Brother Peter, is देवापासून दूर न राहण्यासाठी काय करावं? The question is, what makes us righteous so that we are not sent away from Christ? Okay. What makes us righteous? आम्ही नीतिमान होण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात जेणेकरून देव आम्हाला त्याच्यापासून दूर करणार नाही. कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत आम्हाला नीतिमान बनवण्यासाठी जेणेकरून देव आम्हाला त्याच्यापासून दूर करणार नाही. हा पहिला गृहपाठ आहे. दुसरा गृहपाठ एक चमत्कार नव्या करारामधून आणि त्या स्वतःच्या भाषेत विद्यार्थ्यांनी लिहायचं आहे आणि त्या चमत्कारामधून आम्हाला कोणतं लागूकरण किंवा कोणतं शिक्षण येशूला द्यायचं आहे ते लिहायचं आहे. आणि तिसरा गृहपाठ आहे किंवा ख्रिस्ती धर्मामधील किंवा ख्रिस्तीत्वामधील पापक्षमा आणि आमच्या आजूबाजूला असलेल्या इतर ख्रिस्तीतर धर्मामधील म्हणजे बुद्ध धर्मीय असतील, मुस्लिम असतील, हिंदू असतील, जैन असतील, त्या धर्मामध्ये पापांच्या क्षमेबाबत काय सांगितलेलं आहे याची तुलना करायची आहे. हा तिसरा गृहपाठ आहे. And the second question is, describe in your own words one of Christ's miracles and the teaching used through that miracle. दुसरा गृहपाठ प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामधील एक चमत्कार आणि त्या चमत्कारामधून कोणतं शिक्षण आम्हाला प्राप्त होतं. हा दुसरा गृहपाठ आहे. Okay. So we got the assignments. Yeah.
Everybody clear? Yes. सर्वांना कळाला का विद्यार्थ्यांना गृहपाठ 3 गृहपाठ करायचे आहेत आजच्या धड्यामधून. Yeah, just one announcement. Can I make, Please. Pastor? Yeah. Immediately after this class, we have a follow-up class with you have a follow-up class with me. I sent the Zoom link on your group, WhatsApp group. So once this is over, please you leave this group. Leave this. Sign out this Zoom and sign in from my Zoom link. Thank you. And then आणि हा क्लास संपल्यानंतर आता पास्टर प्रभाकर तुम्हाला काही सूचना देण्यासाठी झूम लिंक पाठवणार आहेत. या क्लास संपल्यानंतर त्यांच्या झूम लिंक वर तुम्ही जॉईन व्हायचं आहे विद्यार्थ्यांनी. And I think Pastor Babakar, you will take care of the second year students while we will be having first year class. Yes. With Reverend Keith. Yes. Okay, great. Okay. Thank you. Brother Peter, thank you so very much. God bless you. Thank you for your wonderful teaching. And thank you, Pastor Jongre, for your wonderful translation. Thank you, Pastor Peter. You make things alive. Yeah. Yes. Great. Okay. Thank you and God bless Log you. out. See you next week. See you next week. Yeah. Thank you. Bye-bye. Next week. Bye. Thank you. God bless you.